नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर मतदान केंद्रावर जर पार्टी करताना कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी दृष्टिक्षेपात आले, तर ते स्वतःची नोकरीसुद्धा गमावू शकतात. याबद्दलची बातमी अशी आहे की मतदानाच्या 1 दिवस अगोदर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र गाठावे लागते. काही वेळा केंद्रावर रात्रीच्या जेवणाला पार्टीचे स्वरूप आलेले असते. मात्र मतदान केंद्रावर मद्यसेवन करून ड्युटी बजावणे शासकीय कर्मचाऱ्याला महाग पडू शकते. प्रसंगी नोकरी गमवावी लागू शकते. त्यामुळे मतदान केंद्रावर कर्तव्य बजावताना शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सध्या सर्वत्र धामधूम सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, EVM मशीनवर प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत. तर मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 दिवस अगोदरच मतदान केंद्रावर जाऊन राहावे लागणार आहे. 3 दिवस ड्राय डे पाळण्यात येणार आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार 18 नोव्हेंबरला थंडावणार असल्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर या 3 दिवसांच्या कालावधीत ड्राय डे पाळण्यात येणार आहे. बहुतांश मतदान केंद्रांवर CCTVने बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. अधिकारी कर्मचारी जर काही अनुचित करताना आढळून आले तर त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते, असे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात 4631 मतदान केंद्रे आहेत आणि सर्व मतदान केंद्रे ही CCTVच्या निगराणीत राहतील. यामध्ये 21 मतदान केंद्रे ही सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत.